सर्वांना नमस्कार। आज आपल्या ज्ञानपीठ क्लासेसमध्ये बापू सोनवणे सर हे आलेले आहेत। हे मागील 25 वर्षापासून आपल्या संभाजीनगर शहरमध्ये मुलांना योगाचं प्रशिक्षण देण्याचं काम सर करतात। सर सेट नेट सुद्धा आहेत आणि त्याशिवाय अनेक राज्यस्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, नॅशनल लेवलचे असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सरांनी पंच म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि सरांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे योगासाठी समर्पित केलेलं आहे। अशा ह्या महान व्यक्तिमत्व आज आपल्या ज्ञानपीठ क्लासेसमध्ये आलेले आहेत। तर आपण सरांचा एक छोटी कहाणी आपल्या क्लासेसतर्फे सत्कार करूया। धन्यवाद सर। आणि सरांना मी विनंती करतो की आपण योगा संदर्भात मार्गदर्शनपर थोडंसं आपलं मत व्यक्त करावं। सर नमस्कार। आमचे परम मित्र श्रीयुत दारवंटे सर, ज्ञानपीठ कोचिंग क्लासेसचे संचालक, यांच्या भेटीचा हा सुयोग जुळून आला आणि यामध्येच सरांनी योग विषयावरती मार्गदर्शन असा माझ्याजवळ एक शब्दप्रयोग केलेला आहे। योग म्हणजे जोडणं। खरं तर संस्कृत धातूचा युज शब्दापासून योग शब्दाची उत्पत्ती झालेली आहे। मग आत्म्याला परमात्म्याशी जोडणं हा अलौकिक अर्थ होतो। तर आपण एकूणच शरीराला प्रकृतीशी जुळवून घेणं, कुठल्याही विपरीत परिस्थितीमध्ये समायोजन साधण्याचं कौशल्य योगाच्या माध्यमातून निर्माण होत असतं। आता मुलांसाठी जर योग हा विषय लक्षात घेतला तर शालेय जीवनामध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं। त्या ताणतणावामध्ये विद्यार्थ्यांची सकारात्मक प्रतिसाद देण्याचं जे कौशल्य आहे ते वाढीस लागावं, यासाठी योग अतिशय महत्त्वाचा आहे। योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा एकूणच आत्मविश्वास वाढतो, एकाग्रता वाढते, त्यांची चंचलता कमी होते आणि याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या गुणात्मक आणि अंकात्मक या दोन्ही गोष्टींवरती दिसून येत असतो। त्यामुळे शालेय जीवनात योगाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे सर्वांनी जाणलं आहे। त्याच्यावरती विविध पद्धतीचं संशोधन सुद्धा झालेलं आहे आणि संशोधनांती सिद्ध झालेलं आहे की योग करणारी मुलं त्यांच्या जीवनामध्ये सर्वोत्तम ध्येय प्राप्त करण्यासाठी अपेक्षित त्यांच्याकडे जी गोष्ट असायला हवी ती योगाच्या माध्यमातून त्यांना मिळत असते। आणि जीवनाचं सर्वोत्तम ध्येय त्यांना साध्य करायचं असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी योग विषय केला पाहिजे, योग समजून घेतला पाहिजे आणि योगाचा नियमित सराव केला पाहिजे, असं आव्हान मी या निमित्ताने करेल। आणि यासाठी योग मार्गदर्शक तितकेच महत्त्वाचे आहेत आणि ज्या ज्या विषयामध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवायचं आहे किंवा त्या विषयामध्ये सर्वोत्तम ध्येय गाठायचं आहे तर निश्चितच गुरु से जीवन गुरु बने, गुरु से ही मिले ज्ञान, गुरु से ही सम्मान मिले, गुरु ही सब कुछ जान। त्यामुळे योग अतीत के गर्भ में छिपी हुई कोई प्रसुप्त कल्पना नहीं, कपोल कथा नहीं, बल्कि योग हमारे जीवन की सर्वोत्तम विरासत है। आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी आपल्याला हा सुंदर असा वारसा दिलेला आहे, तो वारसा आपल्याला जपायचा आहे आणि त्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व सुंदर आकर्षक बनवायचं आहे। सर्वांनी योग करायचा आहे आणि निरोगी राहायचं आहे। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।